Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी सुरू असल्यामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातील जवळपास 632 शिक्षकांचे गेल्या 14 महिन्यांपासून वेतन नाही. त्यापैकीच एक आहे अनिल राठोड. अनिल राठोड यांना 14 महिन्यापासून वेतन नाही. घरी पत्नी आहे, 2 मुलं आहे, कसे जगवायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी आता ऑनलाईन डिलिव्हरीचं काम केलं होतं. स्विगीची ऑनलाईन फूड डिलिव्हरी ते करायची, ज्याच्या एका डिलिव्हरीचे कधी 30 रुपये मिळतात, कधी 60 रुपये मिळतात. त्यातच त्यांचा अपघात झालेला आहे. ते गंभीर जखमी झाले. गावाकडनं यवतमाळ वाशिम जिल्ह्यातनं नागपुरात शिकायला आले. BA-BEd झाल्यानंतर शिक्षकाची नोकरी मिळवली आणि अशा परिस्थितीत गेल्या 14 महिन्यापासून वेतन नाही. जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि एक शिक्षक ऑनलाईन डिलिव्हरीचं काम करतोय, त्यामुळे हा व्यवस्थेला सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. सर, काय परिस्थिती आहे सांगा सविस्तर. मी काय करतो, दिवसभर म्हणजे दिवसा शाळा करतो. शाळा संपल्याच्या नंतर मी नाईटला, माझे 14 महिन्यापासून पगार नाही. माझी परिस्थिती पूर्ण आर्थिकदृष्ट्या सगळी ढासळलेली आहे. ती मी काही उसने पैसे घेतलेले आहे गावाकडनं, ते पण पैसे देऊ शकत नाही. म्हणून आता मला स्विगी बॉय म्हणून काम करावं लागलं आहे सर. तर शाळेत मी शाळेतलं पूर्ण कर्तव्य बजावून संध्याकाळी नाईटला म्हणजे 5च्या नंतर हा काम करतो, रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत. तो अपघात कसं झाला सर तो अचानक अपघात झालेला आहे सर. तुम्ही काय घेऊन जात होते? स्विगीचा ऑर्डर घेऊन जात होतो सर. काय लागलं नेमकं? तर गाडीला अपघात झालेला सर. मी खांद्यावर पडलो. हा खांद्याचा जो हाडा आहे तो डिस्क्लोज झालेला आहे. याच्यावर शस्त्रक्रिया करून मला कालच सुट्टी मिळाली आहे. किती कठीण परिस्थिती आहे. म्हणजे तुमच्यासारखे अनेक शिक्षक असेल ज्यांनी ऑनलाईन डिलिव्हरी सुरू. किती शिक्षक आहे सर आमचे? माझ्यासारखे सर याच्यातनी 100 शिक्षकाच्या वर कोणी ऑनलाईन डिलिव्हरी करत आहे, कोणी उबेरा चालवत आहे, कोणी ओलामध्ये करत आहे, कोणी हॉटेलमध्ये काम करत आहे. असे खूप सारे शिक्षक आहे सर. किती रुपये मिळतात ऑनलाईन डिलिव्हरी करून रात्रीचे? हे सर 5-6 घंटे केल्याचं 300-400 रुपये मिळतात सर. त्याच्यात होतं मग करावं लागेल सर. आता जगावं तर लागेल ना सर. भाड्याचं घर आहे. हो सर. शिक्षण किती झालं? BA-DEd आहे. का वेतन थांबवले? शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे हे वेतन थांबवले. हायकोर्टाने निर्णय दिला होता. पुन्हा शिक्षण विभाग सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टातून आल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हायकोर्ट याच्यावर फायनल जजमेंट देईल. तर आता हायकोर्टनं सगळं सर फायनल आमच्याकडनं जजमेंट दिलं आहे, तरी आमचा पगार रिलीज नाही करत आहे. तर माझी नाही का सर शिक्षण विभागाला कळकळीची विनंती आहे सर. जी कंडिशन माझ्यावर बितलेली आहे ती दुसऱ्यावर येऊ नये. त्यासाठी मी शिक्षण विभागाला सांगू इच्छितो माझ्यातर्फे की सर आमचं पेमेंट करावं. जशी माझी कंडिशन आहे ती सगळ्यांची आहे. 632 लोकांची आहे सर. तर सगळ्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. बस एवढीच एक माझी इच्छा आहे की बॉस आमचे पगार लवकरात लवकर करावं शिक्षण विभागाने. तुमची पत्नी इथे आहे. ताई, कसं हँडल करता? घरी पैसे आहे आता चालवायला? हे तर इथे हाताला लागलेलं आहे. कुठून पैसे आणता? पैसे? परिस्थिती कठीण आहे. मग घरचं घर पोराची फीज किराया कुठून दिला जातो? कुठून देता? घरून मागितले पैसे? हो. काय करणार? एक गरीब कुटुंबात गावाकडनं आले तर कुठून आले तुम्ही? सर यवतमाळ जिल्ह्याहून आलो सर. घरी आईबाबा म्हणजे म्हातारे आहे सर. त्यांना पण इथूनच द्यावं लागेल सर. आता 14 महिने झाले पेमेंट नाही, तर मग नाईला जाणं सर हे काम करावं लागलं. आम्ही शाळेतनी आमचं आणखी कर्तव्य दररोज पार पाडत आहे. तर आता बरं झाल्यावरही पुन्हा स्विगीवर जावं लागेल. हो सर. पेमेंट नाही दिल्यावर तर बरं झाल्यावर स्विगीवर जावं लागेल. त्याशिवाय आमचं घर कसं आहे, जगायचं कसं काय सर मग बिना पेमेंट्स? गंभीर परिस्थिती. 2 मुलं आहे, पत्नी, किरायाचं घर, 4-5 हजार रुपये नागपुरात भाडं द्यावं लागत असेल. अशा परिस्थितीमध्ये 14 महिन्यापासून वेतन नाही. एका ग्रामीण भागातल्या तरुणांनी नेमकं करायचं तरी काय? जो शहरात नोकरीसाठी आला, शिक्षकी पेशा दिवसा शिकवण्याचं काम करतो, रात्री स्विगीचं काम करतो. त्यामुळे या व्यवस्थेला प्रश्न आहे, शिक्षण विभागाला प्रश्न आहे. अनिल राठोडसारख्या 632 शिक्षकांकडनं की त्यांचं वेतन द्यावं. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.